काँग्रेस ब म्हणजे बाबळगाव. माझी कधी इच्छा नव्हती की आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम करायला. आज आम्ही जे काय उभा टाकलो आमच्या वडिलांची पुण्याई आहे. ओके. म्हणजे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर हे नाव विधिमंडळाने त्यांना दिलं आणि मुंडे साहेब आले. त्यांनी आम्हाला म्हणजे सगळ्या मुलांना बोलून घेतलं आणि तुम्ही भाजप जॉईन करा आणि तू इलेक्शन लढ लोकसभेचा. बरेच जण म्हणतात की भैया संघर्ष करतात, एखाद्या विषयाला घेऊन पूर्ण ताकदीने एखादा विषय लावून धरतात. मला असं वाटतंय की हा जो स्वभाव माझ्यामध्ये तयार झालाय तो माननीय मुंडे साहेबांच्या ह्या भूमिकेतून तयार झालेला आहे. माझी पूर्ण श्रद्धा आमच्या आईवर आहे. तर माझ्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला वाटणार देखील नाही की बाबा हा मिनिस्टर आहे. आणि मी मिनिस्टर असताना देखील असंच होतो. नमस्कार, मी सध्या मराठवाड्यामध्ये आहे. असं म्हटलं जातं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा रस्ता हा मराठवाड्यातून जातो आणि याच मराठवाड्याच्या लातूरमध्ये मी आज आलेलो आहे आणि माझ्यासोबत आहेत निलंगेकर. सर, तुमचं स्वागत आहे या स्पेशल मुलाखतीमध्ये. मी लातूरमध्ये आहे आणि मी निलंगेकरांसोबत बोलतोय. आजची जर लढाई बघितली तर ही लातूरची गडी विरुद्ध निलंगेकरांचा वाडा अशी रंगवली जाते. आणि तुम्ही आज लातूरमध्ये आहात, आपण लातूरमध्ये बोलतोय, तर या लढाईविषयी तुम्ही काय सांगाल? खरं तर पूर्वीपासून राजकीय क्षेत्रामध्ये तसं तर ते गडी आणि वाडा असा विषय, पण दोन वेगळ्या आयडिओलॉजी आहेत, दोन वेगळ्या विचाराची ही लढाई आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा एक कार्यकर्ता आहे आणि त्यांनी काँग्रेसच्या विचाराची कार्यकर्ते आहेत. आणि अनेक वर्ष सोबत असल्यामुळं तर ते आपल्या या भागातील जनतेने ह्या लढाईला नाव देत असताना पारंपरिक पद्धतीने त्यांनी त्यांच्या घराला बरेच जण गडी असं संबोधतात आणि आपण जिथं राहतो ग्रामीण भागामध्ये तो असं वाडा असं म्हटलं जातं. त्यामुळं त्या ह्याला एक नाव असं राजकीय क्षेत्रातल्याच सर्व मंडळींनी असं दिलंय की गडी विरुद्ध वाडा असं नाव दिले असते. पण अभय साळुंखे यांच्या बाजूनं अमित देशमुख यांचं जे राजकारण चालू आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि तुम्ही त्याला तेवढं प्रभावी मानता का? नाही, खरं तर आमच्या निलंगा विधानसभेतली लढाई म्हणजे ही भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस ब असं लोक म्हणतात. ही लढाई तर म्हणजे काँग्रेस ब म्हणजे तुम्हाला वाटेल की काँग्रेस ब म्हणजे नवीन पक्ष कोणता, काँग्रेस ब म्हणजे बाबळगाव. त्यामुळे आमच्या विधानसभेमध्ये अशीच लढाई सर्वांनी म्हणजे जनतेने हे गृहीत धरून चाललंय की निलंगा विधानसभा मतदारसंघ विरुद्ध बाबळगाव अशी लढाई आहे असं बऱ्याच जणांचं मत. आणि तशीच लढाई आहे सुद्धा त्यांनी त्याच्यात लक्ष घातले. त्यांनी ती लढाई म्हणजे निवडणुकीमध्ये मागून घेतलेली जागा आहे. त्यामुळे असं जनतेने. पण ही चुरस तुमच्या दोघांमध्ये चुरस कधीपासून सुरू झाली वगैरे किंवा कुणाकडून याची सुरुवात झाली असं म्हणता येईल? नाही, खरं तर लातूर जिल्हा हा तसं बाकीच्या इतर जिल्ह्यापेक्षा सर्व एकत्रित एक विचाराने विकासाच्या दृष्टिकोनातून एकत्रित काम करतात असेच एक या जिल्ह्याची परंपरा होती. माननीय शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब, माननीय निलंगेकर साहेब, माननीय केशवराव सोनवणे साहेब या सर्वांनी या जिल्ह्याला एक कल्चर्ड जिल्हा असं केलता की निवडणुकीपुरतं राजकारण आणि निवडणूक झाल्यानंतर सर्वजण एकत्रित एका विकासाच्या दृष्टिकोनातून काम करायचे. पण ज्यावेळेस कोविड सारखं संकट या देशभरामध्ये जगभरामध्ये आलं आणि त्या काळामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अमित देशमुख होते. अशा काळामध्ये संकटाच्या काळामध्ये त्यांनी हा विषय म्हणजे साधं उदाहरण आहे की ऑक्सिजन सिलेंडर असतील जे ज्यात ते पालकमंत्री म्हटल्यानंतर प्रत्येक विधानसभेला जो कोटा असतो कुणाला किती द्यायचे काय द्यायचे, रेमडेसिवीर सारखं औषध त्यावेळेस लागायचं. ह्याच्यामध्ये त्यांनी जे राजकारण आणलं की निलंगा विधानसभा मतदारसंघ आहे तर त्यांनी द्यायचंच नाही असं निधी तर द्यायचा विषयच नाही. आणि मी ते गृहीत धरलं होतं की निधी जरी नाही दिला तर ठीक आहे, विरोधी पक्षाचे आपल्याला निधी देणार नाही, पण आम्ही कधी असं वागलो नाही. त्याच्या पूर्वी 2.5 वर्ष मी पालकमंत्री होतो तर त्यावेळेस पूर्ण म्हणजे लातूरमध्ये आज जरी आपण जे प्रमुख रस्ते लातूरमध्ये जे रस्ते दिसतात तुम्हाला चांगले ते अमित देशमुख यांनी नाही तर ते आपल्या काळातच आपण केलेले रस्ते आहेत.
या लातूरमधल्या म्हणजे इव्हन बाभळगावचा समोरचा रस्ता त्या काळात आपण केलेला रस्ता आहे. पण त्यांनी कोविड सारख्या संकटाच्या काळात अशा पद्धतीचं जे वागले हे फार चुकीचं आहे. आणि त्याचा विरोध असेल, कदाचित तुम्ही मला माझा राग देखील असेल या विषयाच्या अनुषंगाने, आणि मी त्यांना बरंच समजून सांगण्याचा प्रयत्न केला की या काळात तुम्ही राजकारण करू नये. पण त्यांनी तसं केले नाहीत. आम्हाला ऑक्सिजन सिलेंडर बीडून मागावं लागले, रेमडेसिवीर सारखे औषध जालन्याहून मागावं लागले. काही व्यक्तिगत म्हणून नाही, हा मतदारसंघ म्हणून होता. त्यामुळे याच्यामध्ये अधिक अंतर या काळामध्ये निर्माण झालं. लोकांमध्ये अशी चर्चा आहे की तुम्हाला काँग्रेस सोबत लढावं लागतंय, पण पक्षांतर्गत पण एक तुम्हाला लढाई द्यावी लागते अशी लोकांमध्ये चर्चा आहे. उदाहरणार्थ तुम्हाला परत एकदा मंत्रिपद दिलं गेलं नाही, आणि औषधासारख्या ठिकाणी तुम्ही एक तुमच्या बंधूंनी वगैरे तिथून उभं राहण्याचा वगैरे प्रयत्न केला, तो सुद्धा सफल झाला नाही. तर त्याच्याबद्दल एक चर्चा आहे की भाजपांतर्गत पण तुम्हाला विरोध होतोय वगैरे. तर याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, हे काही परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न काही विरोधक करतात, काही आपले लोक करतात. भारतीय जनता पार्टी सदैव हे आपल्या सोबत ताकदीने उभा टाकलेली आहे, कोणत्याही विषयाच्या अनुषंगाने असेल. आणि एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आजपर्यंत आमच्या हेच चित्र केलंय की अरविंद म्हणजे माझ्या भावाने कधी उमेदवारी मागितली. आजपर्यंत त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली कधीच नाही, मागितलीच नाही, कधीच मागितली. हे चुकीचं परसेप्शन क्रिएट करण्यात आलेलं आहे. त्यांनी निर्णय केला होता मी तो निवडणूक लढवणार नाही. हा, या इतर व्यक्तीला म्हणजे त्यावेळेस किरण उडगे होते, तर त्यांची इच्छा होती की किरण उडगे यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी. पण ते देखील कधी उमेदवारी घोषित होऊपर्यंत. उमेदवारी घोषित झाल्यानंतर पक्षाने जे यांना उमेदवारी दिली आहे त्यांचा प्रचार करणं हा एक कार्यकर्ता म्हणून सर्वांची जबाबदारी, आणि ते देखील त्यांनी पार पडली, आम्ही देखील तेच पार पडलो. आज देखील त्या विधानसभेमध्ये त्यांनी लढत आहेत, अभिमन्यू लढतात, त्यांनी निवडून यावं असाच ही आमचा सर्वांचा प्रयत्न असतो. एकोप्याने म्हणजे एकत्रित एक विचाराने महायुतीचं सरकार येण्यासाठी सर्वजण येतील असा प्रयत्न. तुम्ही पायलट आहात, मी वाचत होतो तुमच्याबद्दल, तुम्ही पायलट आहात. मला आश्चर्य वाटलं की पायलट होते तुम्ही आणि नंतर इकडे राजकारणामध्ये जरा थोडंसं हलकं फुलकं की हे म्हणजे हा मार्ग कस काय एकदम पायलट वरून राजकारणी? नाही, काही प्रसंग असतात, काही परिस्थिती निर्माण होते. मी ज्यावेळेस या विषयाच्या अनुषंगाने माझं शिक्षण चालू होतं त्याच काळामध्ये आमचे वडील वारले आणि सगळ्या गोष्टी सोडून आपल्याला इकडे यावं लागलं. आणि परिस्थिती अशी घडली की आपण इथंच राहणं कंपल्शन झालं माझ्यासाठी. माझी कधी इच्छा नव्हती की आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम करावं. पण इथं आल्यानंतर सगळ्या परिस्थिती पाहिल्यानंतर एक आमच्या वडिलांनी जो परिवार निर्माण केला होता, परिवार टिकला पाहिजे, त्यांच्यासोबत उभा टाकायला पाहिजे. माननीय निलंगेकर साहेब म्हणजे आमचे आजोबा, त्यांच्या पाठीशी उभा केलेला हा जो पूर्ण इतर परिवार होता तो आमच्या वडिलांच्या सहकार्यातून उभा टाकलेला. साहेबांचा आशीर्वाद होता, पण त्यांच्या पाठीशी आपण उभा टाकणं असं मला वाटलं गरजेचं आहे. म्हणून आपण त्यांनी गेल्यानंतर पूर्ण वेळ आपण ह्या मतदारसंघामध्ये राहिलो. आणि ते म्हणतात ना, आपल्या वडिलोपार्जितची जर काही संपत्ती असेल ती संपत्ती टिकवली पाहिजे आणि त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे. तसं आमच्या वडिलांची जर संपत्ती असेल तर आमच्या या भागातले लोक होते, त्या जनतेला टिकवणं आणि त्याच्यामध्ये देखील वाढ कसा करता येईल हा आपला प्रयत्न राहील. वडील गेले त्यावेळेस आपण किती वर्ष साधारण? 21 वर्षाचा. अच्छा, म्हणजे 21 वर्षाचे होते. आणि मी शोधलं जरा थोडंसं, पण मला आपल्या वडिलांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल फार काही असं संदर्भ वगैरे आढळले नाही. तुमच्या आजोबांबद्दल आहेत, आईंबद्दल आहेत, तुमच्याबद्दल पण आहेत, तुमच्या चुलत्यांबद्दल आहेत, पण वडिलांबद्दल फार आढळलं नाही. तर त्यांचं नेमकं काम काय स्वरूपाचं आणि कुठल्या लेवलचं होतं? महाराष्ट्राच्या राजकारणात खूप बरेच लोक हे आमदार व्हावं ह्याच्यासाठी प्रयत्न करतात. आमच्या वडिलांसाठी हा विषय आमदारकी असं काय नव्हता. त्यांनी एकदा विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये पक्षाने त्यांना तिकीट दिलं, त्यांनी मागितलं नव्हतं. अच्छा, दिलं होतं तिकीट? दिलं होतं. आमच्या आजोबांचं तिकीट कपात करून त्यांना दिलं
आणि निलंग्याच्या इतिहासामध्ये सर्वात अधिक मतांनी निवडून येणारी व्यक्ती तेच आहेत, आमचे वडीलच आहेत. त्यांनी कधीच भाषण नाही केले, हा म्हणजे प्रसिद्धीच होतात वगैरे, नाही कधीच काही नाही. आणि पूर्ण निवडणुकीमध्ये देखील ही सर्वांनी मिळून म्हणजे विरोधकात असणाऱ्या सर्वांची डिपॉझिट जप्त झाली. हे महाराष्ट्रातलं त्यावेळेस आणि आज देखील एखादं रेकॉर्ड असू शकत ते. अच्छा. आणि त्यांचं पूर्ण वेळ लोकात राहायचे. त्यांच्याकडे आज जर आपण माहिती जर घेतली निलंगा, आज आम्ही जे काय उभा टाकलो आमच्या वडिलांची पुण्याई आहे. ओके. त्यांच्याकडे येणारा कोणताच माणूस हा रिकाम्या हाताने परत गेला नाही. येणाऱ्याला प्रत्येकाला म्हणजे जेवढं शक्य असेल तेवढं देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि ती पुण्याई, वडिलांची पुण्याई ही आपल्या सोबत आहे. निलंगेकर हे आडनाव ही आता जवळपास अस्मिता झाली. निलंगा म्हटलं की निलंगेकर. जवळपास 50 वर्षांचं निलंग्याच्या राजकारणावर निलंगेकर या परिवारानं गारुड केलं. या परिवाराची सत्ता राहिली, इथं प्रभाव राहिला. पण या नावामागे एक रंजक किस्सा आहे असं मी ऐकलं. नेमकं काय होतं, कसं काय नाव पडलं? ज्यावेळेस पहिल्यांदा आमचे आजोबा डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब निवडून आले, त्यावेळेस त्यांचं म्हणजे आपल्यालाही माहिती आहे शिवाजीराव पाटील असं त्यांचं नाव मेन. विधिमंडळामध्ये अशाच नावाचे अजून 2 निवडून आले. म्हणजे विधिमंडळामध्ये 3 शिवाजीराव पाटील होते त्यावेळेस. आणि ज्यावेळेस अध्यक्ष म्हणायचे शिवाजीराव पाटील म्हटले की ते तिघांपैकी कोणते शिवाजीराव पाटील, कोणाला विचारले असं. आणि त्यावेळेस त्यांनी ते विधिमंडळातला किस्सा आहे की आपल्या गावाचं नाव हे सोबत जोडायला पाहिजे असं ज्यावेळेस चर्चा झाली, त्यावेळेस निलंगेकर साहेबांनी म्हटले की माझ्यासोबत माझ्या गावाचं नाव जोडायला हरकत नाही. आणि विधिमंडळाने त्यांना निलंगेकर हे नाव दिले. म्हणजे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर हे नाव विधिमंडळाने त्यांना दिलं आणि त्याच्यानंतर ते आपल्याला सोबत आहे. त्यामुळे ते एखाद्या परिवारातलं चलत आलेलं नाव आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव नाव आहे की जे विधिमंडळाने एखाद्या व्यक्तीला दिलेलं आहे. दुर्मिळ घटना. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ते एका व्यक्तीचं नसल्यापेक्षा त्या गावाचं नाव आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या गावाचं नाव आपल्या सोबत जोडलेलं आहे. ती अस्मिता तयार झाली आता वगैरे. निलंगेकर परिवारात पण वारस, खरा वारस कोण असं आतापर्यंत हे तुम्ही या मुद्द्याकडे कसं पाहता की तुम्हीच खरे वारसदार आहात वगैरे? आता अशी चर्चा सुरू आहे या सगळ्या आताच्या पार्श्वभूमीवर. अशोकरावांना तिकीट नाकारण्यात आले वगैरे. हा जो विषय असतो राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये, तुम्ही संपत्तीचा वारसदार हा त्या लिगल ह्याच्याप्रमाणे येतो. पण राजकीय क्षेत्रामध्ये ज्यावेळेस वारसदार ठरवायचा असतो तर त्यावेळेस ती व्यक्ती ठरवत नाही, तर त्यावेळेस जनता ठरवत असते. की जनतेने ज्या व्यक्तीला ज्या विचाराने त्या पदावर अनेक वर्ष बसवलेलं असतंय ते विचार घेऊन जर एखादी व्यक्ती जर पुढे काम करत असेल तर तो जो वारस असतो तो म्हणजे वारसा देतात, तो वारसा हा जनता देते. त्यामुळं निलंगेकर साहेबांचा जो वारसा आहे हा निश्चितपणे जनतेच्या माध्यमातूनच तो ठरला जाईल. आणि ती जनताच त्या ठिकाणी येणाऱ्या काळात मी खात्रीने सांगतो येणाऱ्या 23 तारखेला निलंग्याची जनता तो निवडल असं मला खात्री आहे. तुमच्या आजोबांचं आणि तुमचं रिलेशन नेमकं कसं होतं? म्हणजे याच्याबद्दल मला वाटतं की फार बोललं गेलं नसेल, कदाचित कोणी विचारलं पण नसेल तुम्हाला, कारण तुम्ही एक निवडणूक त्यांच्या विरोधात लढवली होती वगैरे. त्याच्या आधीचं तुमचं त्यांच्यासोबतचं रिलेशन आणि नंतरनं त्यांच्यासोबतचं रिलेशन हे साधारण कसं होतं? नाही, एक आजोबांचं नातवाचं जे नातं असतं तसंच. आणि नातू आजोबांकड सगळ्या गोष्टीचे हट्ट करू शकतो तसं देखील होतं. आणि त्यांनी त्या मानाने त्यांचं खूप कष्ट होते. म्हणजे आमच्या पणजी म्हणजे आजोबा हार्डली 3-4 महिन्याच्या असताना त्या वारल्या. म्हणजे आमचे आजोबांचे वडील. आणि पणजीने त्यांचा सांभाळ केला, त्यांना खूप शिकवलं. आणि ते चलत जायचे गुलबर्ग्याला शिकायला. आणि फार मेहनत तिथून साहेब शिकले, म्हणजे आजोबा शिकले, दादा. आणि ते पुढं येत असताना कष्ट खूप आहेत. आणि ज्यावेळेस पाहायचो, ज्यावेळेस आम्ही आलो तर लहान असताना त्यांनी आमचे जेवढे त्यांचे नातं त्याच्यात मला असं वाटतं की सर्वात अधिक वेळ त्यांनी मलाच दिली असतील. त्यावेळेस ते महाराष्ट्राच्या राजकारणात होते
आणि इतरांपेक्षा ते अधिकच त्यांचा जीव माझ्यावर होता. साहजिक आहे, पहिला नातू म्हटल्यानंतर मोठ्या मुलाचा मोठा मुलगा म्हटलं की साहजिक अटॅचमेंट असते, ती अटॅचमेंट होती आणि माझ्याकडनं देखील अटॅचमेंट होती. पण त्यांनी ज्या विचाराने काम करायचे, ज्या विचाराशी, त्या आयडिओलॉजीशी त्यांची बांधिलकी होती, त्या आयडिओलॉजीशी माझं कधी पटलं नाही. ओके. म्हणजे ते काँग्रेसच्या विचाराच्या आयडिओलॉजीशी जोडले गेले आणि मी एक फ्री ओपन माइंडसेट मध्ये काही गोष्टींचं माझे वेगळे विचार होते. पहिल्यापासूनच होते? पहिल्यापासून आम्ही स्वतंत्र एक आघाडी तयार केली, सगळे आमचे कॉलेजचे मित्र एकत्रित घेऊन आम्ही. कधीपासून म्हणजे साधारण? आमचे वडील एकतर म्हणजे तसा किस्सा कॉलेज पासून आमच्या सगळ्या मित्रांचा एक हे होता की तसा संभाजीनगरला शिकत असताना त्यावेळेस नॉर्थच्या मुलाचं एक वर्चस्व राहायचं, नॉर्थ इंडियन्स मुलाचं, आणि आपल्याकडची मराठवाड्यातली मुलं जरा थोडं त्यांच्यावर दादागिरी करायचे. आता रॅगिंग येते आजकाल प्रकार खूप, पण त्यावेळेस खूप राहायचं. आणि आम्ही बीड, लातूर, परभणीच्या लोकांना नॉर्थ इंडियन म्हणायचे, बीपीएल म्हणायचे, बिलो पॉवर्टी लाईन, असं त्यांचं त्यांनी संबोधित करायचे. आणि मी त्यावेळेस त्या बीपीएलचा मी प्रमुख होतो. आम्ही आमच्या सगळ्या पोरांना प्रोटेक्ट करायचो, लातूरच्या, बीडच्या. मग तिथून ती मैत्री, तो ग्रुप तयार झाला. आणि मग हा बीपीएलचा ग्रुप तयार होत होता. आम्ही इथे एक स्वतंत्र पक्ष काढला मित्रांनी मिळून. मग खालचे स्थानिकच्या निवडणुका लढल्या. मग एक दिवशी मुंडे साहेब आले, त्यांनी आम्हाला म्हणजे सगळ्या मुलांना बोलून घेतलं, म्हटले तुम्ही भाजप जॉईन करा आणि तू इलेक्शन लढ लोकसभेचं. आणि त्यावेळेस माझं वय 3 महिन्यांनी कमी होतं. एवढं लवकर ऑफर केली होती त्यांनी, म्हणजे मुंडे साहेबांनी एकदम, त्यावेळेसचा किस्सा पण आहे 2004चा, खूप आग्रह धरला सर्वांनी. आम्ही माझं एज 3 महिन्यांनी कमी बसत होतं. आम्ही सहज म्हटलं आम्हाला नाही तर आमच्या आईनला द्या तिकीट. ओके. मग त्यांनी म्हटले ठीक आहे, आमची काय अडचण नाही. आईला माहित पण नव्हतं की त्यांना आम्ही हे केलं. आई म्हणले मी नाही लढत. परत सगळ्यांनी सांगितलं, महाजन साहेब बोलले, प्रमोद महाजन साहेब बोलले की तुम्ही लढा. आणि अक्का म्हणजे आमची आई त्यावेळेस निवडणूक लढली, निवडून आल्या. त्यामुळं हा जो विचाराचा जो म्हणजे साहेबांनी, मी त्यावेळेस पासून आपले विचार म्हणजे दादांचे विचार, त्यांची थॉट प्रोसेस, त्यांचं कष्ट, मेहनत, मी आमच्या आजोबांना म्हणणं की दादा हे तुमचं बरोबर नाही, हे चुकीचं आहे आणि मला माझ्या विचारांना दाबता येत नव्हतं. सो मला स्वतंत्रपणे, आणि त्याच्यातला सगळ्यात मार्ग चांगला काय की त्यांनी त्यांच्या विचाराने काम, बरोबर, मी माझ्या विचाराने काम. त्यांनी तशी मुभा पण दिली तुम्हाला? हा, म्हणजे मुभा तसं जाऊ दे बाबा, करतोय त्याला काय वाटतंय तसं. पण मी स्वतंत्रपणे. हा कॉलेज मधनं झालं का कुठल्या व्यक्तीचा वगैरे प्रभाव होता एखाद्या, किंवा कुणाला फॉलो करत तुम्ही? नाही, असं काही नाही. आम्ही स्वतंत्र एकत्रित मित्र एकत्रित होऊन मित्रांचे तयार केलं. आणि भारतीय जनता पार्टी जोडण्याचा माग एक कारण म्हणजे त्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांची लिडरशिप होती आणि एक आकर्षण होतं कॉलेज जीवनापासून. ते जे आकर्षण होतं ते अटलजींबद्दल खूप आकर्षण होतं. आणि ज्यावेळेस अशी ऑफर आली आणि ज्यावेळेस सांगण्यात आलं की बाबा अडवाणीजींच्या, म्हणजे आमच्या आईंचा आमचा प्रवेश जो झाला अडवाणीजींच्या हस्ते झालेला आहे. त्यामुळं तो अटलजींना बघून, म्हणजे कॉलेजमध्ये ज्या विचाराने होतो, अटलजींचं नेतृत्व बघून, त्यांचा करिश्मा बघून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये. गोपीनाथराव मुंडेंचा या मराठवाड्यामध्ये खूप प्रभाव होता, तुम्हाला पण त्यांचा सहवास लाभला. तर त्यांच्यासोबतचं काही म्हणजे त्यांनी तुम्हाला कसं मदत केली याच्यामध्ये वगैरे काय आहे का त्यांच्या आठवणी वगैरे? संघर्षाचं एक भूमिका. आज बरेच जण म्हणतात की भैया संघर्ष करतात, एखाद्या विषयाला घेऊन पूर्ण ताकदीने एखादा विषय लावून धरतात. मला असं वाटतं की हा जो स्वभाव माझ्यामध्ये तयार झालाय तो माननीय मुंडे साहेबांच्या ह्या भूमिकेतून तयार झालेला आहे. आणि माझं जरी ते म्हणतात ना ग्राउंड एज्युकेशन हे जर आमच्या भागामध्ये निलंगेकर कुटुंब परिवार ते संघर्ष त्याच्यातून झालं, पण राजकारणातलं जे ग्रॅज्युएशन हे होत असताना म्हणजे फार कमी लोकांना संधी मिळते की मी माननीय मुंडे साहेब आणि माननीय प्रमोद महाजन साहेब यांच्या ह्याच्यामध्ये त्या काळामध्ये तयार झालोय. खूप प्रवास मी साहेबांसोबत त्या काळामध्ये केला. अनेक ठिकाणी त्यांनी सोबत घेऊन जायचे
युवा मोर्चाच्या अध्यक्षपदा देखील महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो, त्यावेळेस त्यांनी आपल्याला त्या पदावर काम करण्यासाठी आग्रह धरला. आणि त्यानंतर गडकरी साहेबांचा सहवास आला आणि मग साहेबांसोबत गडकरी साहेबांनी पुढील वेगवेगळ्या माध्यमातून चांगली संधी दिली राजकारणातली, म्हणजे संघटनात्मक भारतीय जनता पार्टीमध्ये विविध पदावर जाण्याची संधी माननीय गडकरी साहेबांनी. अच्छा, मी आता बघितलं तुमच्या हातामध्ये खूप धागे वगैरे आहेत वगैरे, तुम्ही गंधटिळा, मी कायम बघतो तुम्ही गंधटिळा लावलेला असतो. तर धार्मिक कधीपासून, म्हणजे एका सुरुवातीपासून धार्मिकता आहे प्रचंड एवढी? आणि म्हणजे याच्यामध्ये पण कुणाला मानता जास्त, कोणत्या देवाला वगैरे पर्टिक्युलर असं काही? माझी पूर्ण श्रद्धा आमच्या आईवर आहे. अच्छा. जे काय असेल आईच्याच अवतीभोवती माझा विश्वास. आई स्वतः वारकरी संप्रदायाला, आमचं कुटुंब वारकरी संप्रदायाला मानणारं कुटुंब आहे. विठ्ठलाचे, पांडुरंगाचे, आज कार्तिकी एकादशी आहे, म्हणजे आम्ही, म्हणजे तुम्हाला विश्वास वाटणार नाही, 15वडी एकादशी करणारे त्यांनी आणि मी आहेत. म्हणजे आजच्या काळात खूप कमी लोक असतात की, म्हणजे राजकीय क्षेत्रात, पण या सगळ्या गोष्टी पाळतो. व्याप वगैरे असतात. आपण पांडुरंगाला रोज त्यांचे दर्शन घेतल्याशिवाय बाहेर, इलेक्शन मध्ये वगैरे जाऊन येतो तुम्ही, असं प्रचार वगैरे एवढं सगळं चालू आहे वगैरे? नाही, असं सुरुवात तिथून करतो, पांडुरंगाचे दर्शन घेऊन सुरुवात केलेली आहे. अच्छा. आणि आज देखील जो विश्वास आहे हा पांडुरंगावर खूप विश्वास आहे की सर्वात चांगला सपोर्ट हा आमच्या मतदारसंघामध्ये मिळेल आणि चांगल्या मताने आमची सीट येईल, हा जो विश्वास आहे. असं फिलॉसॉफर वगैरे म्हणून पण तुम्ही असं पांडुरंगाकडे वगैरे बघता का तुम्ही? असं म्हणजे आता म्हणजे असं काही नाही, एक श्रद्धा असते ना, काय बाकीचं थॉट प्रोसेस नाही. आपण एका ठिकाणी श्रद्धा आहे, आईंवर श्रद्धा आहे, साई वडिलांवर एक श्रद्धा असते, तशी पांडुरंगावर श्रद्धा आहे. आणि वारीला जाणं, जेवढं शक्य असेल तेवढं चालणं, पण आई आणि मी पूर्णपणे सगळ्या गोष्टी हे करतो. अच्छा, ओके. आत्ता लाडकी बहीण योजना आलेली बरोबर, परंतु निलंगेकर कुटुंबानं याच्या आधीच महिला सक्षमीकरणासाठी काही प्रयत्न केलेले आहेत. तरी साधारण कधीपासून प्रयत्न सुरू झाले होते हे, आणि आता काय स्वरूप आहे त्या प्रयत्नांचं? नाही, आपण आनंदी, म्हणजे अक्का फाउंडेशन आम्ही सुरुवात केली, त्याच्या माध्यमातून मुलींसाठी आनंदी नावाचा एक प्रकल्प चालवतो. त्या माध्यमातून जे शालेय जीवनामध्ये ज्या मुली असतात की त्यांना त्यांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये त्यांना अवेअरनेस, त्याचं प्रशिक्षण, त्यांना माहिती. कारण आपण जर पाहिलं 80% आजार महिलांमध्ये जे होतात ज्यावेळेस त्यांनी ह्या ठराविक एज मध्ये असताना, ज्यावेळेस ते काळजी घेत नाहीत किंवा काळजी घेतली जात नाही, तर त्यांना भविष्यामध्ये खूप आजारांना फेस करावं लागतं. त्यामुळे आनंदी ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टीची माहिती आम्ही मुलींमध्ये देतो आणि त्यांनी त्याची काळजी घ्यावी. सेल्फ प्रोटेक्शनसाठी देखील त्यांनी काय करायला पाहिजे, गुड टच, बॅड टच, ह्या सगळ्या गोष्टी. आणि जवळपास 32,000 मुलींना आम्ही ह्या बाबतीतलं प्रशिक्षण दिले आणि रेग्युलरली चालू आहे. त्यामुळं परत त्याच्यानंतर मुलींच्या फायनान्शियल ग्रोथ, म्हणजे त्यांनी व्यावहारिक जगामध्ये कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे, हा देखील एक आमचा एक भाग असतो. कारण आज जर पाहिलं जागतिक स्तरावर आपला देश क्रमांक 5 ला आहे फायनान्शियल ग्रोथ मध्ये जर पाहिलं, आणि त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग, ग्रामीण महिलांचा 12% सहभाग आहे आणि शहरी महिलांचा 16% सहभाग आहे. 50% महिलांची लोकसंख्या असताना देखील फक्त 12 and 16%, म्हणजे हा फार निग्लिजिबल आहे. हा सहभाग महिलांचा जर फायनान्शियल आणि अर्थकारणामध्ये जर वाढला तर निश्चितपणे म्हणजे महिलांचा सहभाग वाढला तर देशाची ग्रोथ होईल, हे असं आहे. त्याच्यामुळे आम्ही महिलांवर आणि आमच्या हक्कांच्या नावावर त्याला सपोर्ट खूप करतो. या मुलाखतीमध्ये एक मुद्दा असा आहे जो विचारला नाही तर या मुलाखतीचा न्याय होणार नाही असं मला वाटतं, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा. मला वाटतं की ह्या मुद्द्याला स्पर्श केल्याशिवाय आपण या मुलाखतीचा शेवट करू शकत नाही. तुम्ही मराठा आरक्षणाकडे कसं पाहता? मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन, त्यांची भाजप विरोधात असलेली विधानं आणि याचा या मतदारसंघातील तुमच्यावर होणारा परिणाम, या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहता तुम्ही? नाही, आपण जर पाहिलं की मराठवाड्यामध्ये किंवा इतर ठिकाणी मराठा समाजातले आज जसं जसं एक काळानंतर
कुटुंब व्यवस्था वाढली, शेतीची व्यवस्था, मराठा समाजातला मॅक्झिमम वर्ग हा शेतीमध्ये आहे आणि शेतीतली परिस्थिती मागच्या अनेक वर्षातून पाहिली तर वेगवेगळ्या संकटाला अडचणीला समोर गेली. पूर्वी शेती अधिक होती, ती कुटुंबाला सांभाळणारी देखील असेल, पण कुटुंब वाढल्यानंतर शेती छोटी छोटी होत गेली, म्हणजे कमी झाले, 2 हेक्टर 3 हेक्टर 5 एकर अशा ह्याच्यामध्ये ती कुटुंब व्यवस्थेमध्ये अडचणीत येत गेली. शेती अडचणीत आली, मराठा समाजातली मुलं अडचणीत आले, शैक्षणिक दृष्ट्यामध्ये त्यांना देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि त्याच्यातून मराठा समाजाच्या मुलांना शैक्षणिक असेल इतर विषयामध्ये आरक्षण मिळायला पाहिजे अशी भूमिका देखील सरकारने, म्हणजे मी सरकारमध्ये 2014 ते 2019 होतो, ही भूमिका आम्ही सरकारमध्ये सर्वांनी मिळून मांडली आणि 2017-18 म्हणजे 17-18 मध्ये पहिल्यांदा आरक्षणाच्या विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रात एक वातावरण निर्माण झालं. त्याच्यामध्ये देखील आम्ही सरकार म्हणून ही भूमिका घेतली की आरक्षण मिळायला पाहिजे. सरकारने ड्राफ्ट केला, त्या ड्राफ्टच्या माध्यमातून आम्ही मान्यता घेतली. मान्यता घेऊन जवळपास 10% आरक्षण मराठा समाजाला देण्याचं काम देखील त्या काळामध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून म्हणजे महायुती सरकारच्या माध्यमातून झालं. आणि हे आरक्षण आम्ही घोषित केल्यानंतर काही मंडळी त्या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेल्या. आता खरं तपास हा करण्याची गरज आहे की ही मंडळी होते कोण, हे कुणाचे हस्तक होते आणि हे खरे मराठा समाजाच्या अधिकारातल्या हक्काचं मिळालेलं 10% आरक्षण मिळू नये म्हणून ते कोर्टात गेलेले हे कुणाचे हस्तक आहे, हे आज खरं राजकीय क्षेत्रामध्ये आणि आपण सर्वांनीच ही शोधण्याची गरज आहे. मग हे आरक्षण आम्ही टिकवलं, तरी आम्ही त्याला हायकोर्टामध्ये महायुती सरकारने, देवेंद्रजी होते, त्याला आम्ही त्या ठिकाणी हे टिकवण्यासाठी पूर्ण ताकद लावली. त्यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेब, आम्ही सर्वजण त्या समितीवर होतो, चंद्रकांत दादा आहेत. हायकोर्टात आरक्षण टिकलं, देवेंद्रजींनी पण त्यावेळेस प्रत्येक गोष्टीने आम्ही प्रयत्न करून टिकवलं. आणि 2019ला गव्हर्नमेंट बदललं, नवीन गव्हर्नमेंट. ज्यांनी हायकोर्टात टिकल्यानंतर जे ह्याच्या विरोधामध्ये हायकोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर जी बाजू प्लीड करायला पाहिजे होती सरकारने, ती बाजू व्यवस्थित प्लीड केली नाही. त्यावेळेस उद्धव साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ज्या पद्धतीने ताकदीने त्यांनी हे प्लीड करायला पाहिजे होतं ते प्लीड करू शकले नाही. त्याच्यामुळे जे मिळालेलं आरक्षण होतं सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला, तरी त्यांना खूप संधी होती. माझी विनंती असेल की खरं या काळामध्ये आजकाल प्रत्येक गोष्ट आपल्याला ऑनलाईन भेटते, त्याची माहिती भेटते, आज प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे. तर ते रिसर्च सगळ्यांनी देखील की खऱ्या अर्थाने हे मिळालेलं 10% आरक्षणाचे मारेकरी कोण आहे. पण त्या काळात महाविकास आघाडीने जर ते सगळं टिकवलं असतं, आज निश्चितपणे मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं असतं. आज देखील आमची भूमिका आहे की मराठा समाजाला ह्याच्यामध्ये आरक्षण देणं गरजेचं आहे. जाता जाता शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकडे कसं पाहता? एक ती जबाबदारीचे, कोणतीही लोकप्रतिनिधी असतो, कोणतंही पद असतं, हे जबाबदारीचं पद असतं आणि जेवढी मोठी जागा, ते स्पायडरमॅन मधलं द बिगर दी रिस्पॉन्सिबिलिटी द बिगर, म्हणजे दिली पक्षाने वगैरे उद्या तर नाही, मी कार्यकर्ता आहे पक्षाचा. तुम्ही माझ्याकडे पाहिल्यानंतर मी आता जवळपास 20-25 वर्ष झाले राजकीय क्षेत्रात आहे. मी आमदार झालोय, जवळपास मंत्री होतो. अनेक लोक पदाकडे बघतात, माझ्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला वाटणार देखील नाही की बाबा हा मिनिस्टर आहे. आणि मी मिनिस्टर असताना देखील असंच होतो. त्या पद हे माझ्यावर कधी हावी होऊ दिलं नाही. त्याच्यामुळं तो जो एक आकर्षण असतंय, आता आकर्षण नाही तसं मला आकर्षण नाही. तुम्ही कुणालाही विचारा, सहज जरी पाहिलं ना मला आमदारकी बद्दल, ना मंत्रीपदाबद्दल, ना कोणत्याही पदाबद्दल आकर्षण असं. फक्त एवढंच आहे की जी जबाबदारी आपल्याकडे आली ती त्याला व्यवस्थित प्रामाणिकपणे ती जबाबदारी पार पाडणं हे आपलं काम. तर हे होते संभाजी पाटील निलंगेकर आणि आपण त्यांच्यासोबत विविध विषयांवर, निलंगा मतदारसंघातील विविध विषयांबद्दल छान गप्पा मारल्या. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिलीत. थँक्यू.